नमस्कार मित्र, मी सातापावदी चिमगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. तर मित्र, आमचे हे गाव कागल तालुक्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते. तर मी आताच तुम्हाला जो व्हिडिओ टाकणार आहे ते हे समोरचं शेड जे मित्रांनो दिसते, हे मी अतिशय साध्या पद्धतीनं 35 ते 40 हजारमध्ये अगदी जुनं पत्र आणून तयार केलेलं आहे. आणि ह्याची मित्रांनो लांबी जी आहे ती 20 बाय 12ची आहे. आणि थोड्या कोंबड्या पाळायच्या ह्या हिशोबाने हे शेड मारलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे शेळीपालन पण आहे, त्याच्या जोडीला काहीतरी असावं म्हणून मी हे कोंबडी पालन केले. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो. हे शेड आहे, इथून याचा दरवाजा ठेवलेला आहे आणि ह्या दरवाजातून आत हा जो समोरचा भाग आहे हा आमच्या शेळी पालनासाठी केलेला तुत्तू आहे. आणि ह्याच तुत्तूला पूर्ण जो हा ओपा आहे, या ओप्याला अशा पद्धतीने कंपाऊंड केलेलं आहे. मित्रांनो, आज जरासा व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो, कारण मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तर हे जे सिमेंटचं पोल लावलेत, तर मित्रांनो हा आम्हाला 180 रुपयाला एक पोल पडला आहे. हे जाळीचं जे बंडल आहे, हे जाळीचं बंडल मित्रांनो 6 बाय 50 येते. 3600 रुपयाला एक बंडल पडलेलं आहे. आणि हा जो तुत्तू आहे हा आम्ही शेळीपालनासाठी केलेला आहे. माझ्याकडे आता जवळजवळ 25 शेळ्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय हा तुत्तू. आता हा हिरवा आहे आणि इकडं छाटणी केलेली आहे. तर मित्रांनो, एक सरी आपण ज्यावेळी कटिंग करत येतोय, त्यामुळं कोंबडीला नॅचरली त्याची इथं सावली भेटते. हे पहा. आणि कोंबड्या सावलीला जाऊन पाळतात. ज्यावेळी ऊन असतं त्यावेळी दुपारच्या वेळी त्या सावलीला जातात आणि सकाळच्या वेळी त्या ही जी छाटणी केली आहे ह्या भागात येतात, तुम्ही त्यांना ऊन लागते. तर मित्रांनो, अतिशय साध्या पद्धतीनं मी केलेलं आहे, जादा काही खर्च केलेला नाही. तुम्ही बघू शकताय. आता ही जी भांडी ठेवल्यात, ही भांडी मित्रांनो मी जुन्या बाजारात स्क्रॅपमधनं जे बादलींची टोपणं असतात ती ठेवल्यात. सकाळी मी याच्यात तांदूळ, गहू वगैरे सगळं टाकते. आणि आमच्या इथं आठवडी बाजार म्हणून मुरगुडचा असतो, तिथून मित्रांनो ही असं वेस्टेज घेऊन येतो. ही जी आहेत फळं, वांगी, बोरं, कलिंगड, पूर्ण तिने मित्रांनो कलिंगड पूर्ण असं पूर्ण फस्त केलेलं आहे. तर हे वेस्टेज मटेरियलमधनं मी मित्रांनो हे कोंबड्या पाळायचा प्रयत्न करायला आहे. आणि भविष्यात कशा पद्धतीनं बाबा हे सक्सेस असतं किंवा नाही, याची पण व्हिडिओ मित्रांनो मी टाकत जाईन तुम्हाला. तर पहिलं मित्रांनो मी साध्या कोंबड्या घेतलेल्या. खरं साध्या कोंबडींचं काय होतं मित्रांनो, की साध्या कोंबड्या अंड्याची क्षमता एकदम कमी, त्यामुळं ते खाद्याचा खर्च आणि हे ते थोडं इतकं परवडत नव्हतं. म्हणून मी आता ह्या मित्रांनो समोर जे दिसणार ह्या कोंबड्या मी सोनाली जातीच्या कोंबड्या आणलेल्या आहेत. आता ह्या मित्रांनो यांना 3 महिने पूर्ण झालेले आहेत. तर ह्या 3 महिन्याच्या मी कोंबड्या माझ्या मित्राकडनं विकत घेतल्यात. आणि त्यांचं यांना फिडिंग जे होतं ते पहिलं ह्याचं फिडिंग होतं, स्टार्टर तुमचं. मग ते फिडर आम्हाला फिडिंगचं खर्च जास्त असल्यामुळं मित्र आम्ही ह्या डायरेक्ट कोंबड्या इथं आणल्यानंतर त्यांना फिडिंग ते पूर्ण बंद केलं. आणि सुरुवातीला गहू तांदूळ 1-2 दिवस तिने थोडं खाल्लं, परंतु आज मित्रांनो ते संपूर्ण गहू तांदूळ खातात. काही अडचण नाही. कोंबड्या बघू शकता, अतिशय हेल्दी कोंबड्या आहेत. त्यांना फिरायला मस्त असं. सकाळी आम्ही दरवाजा, हे जे शेड आहे ह्याचा सकाळी दरवाजा, हे शेड आहे मित्रांनो, या शेडचा सकाळी दरवाजा उघडायचा आणि सोडायचं. हे बघा. आणि ह्या दरवाजातून त्यांच्या ते संध्याकाळ झाली की आत जातात. आत तुम्ही आता बघू शकताय त्या काट्या बांधल्यात, त्या काठीच्या वरती त्या कोंबड्या सगळ्या बसतात. आता मित्रांनो बघू काय होते पुढं. 3 महिने पूर्ण झाल्यात. त्याने आम्हाला 4.5 महिन्यानंतर अंडी घालायला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुमचं पण शेळीपालन असलं तर त्याच्या जोडीला तुम्ही कुक्कुटपालन करू शकताय आणि त्यातून थोडा इन्कम पण करू शकताय. अशा पद्धतीने मित्रांनो हे केलेलं आहे. मी तुम्हाला ज्यावेळी आता हे कोंबड्या अंडी घालतील त्यावेळी पण व्हिडिओ टाकणार आहे. तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मित्रांनो, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोच होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालतं मित्रांनो, नमस्कार.
व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. काय तुमच्या मनात प्रश्न असतील ते विचारा. मी पण नवीनच केलेलं आहे. सुरुवातीला आता कधी थोड्या पद्धतीत होतं, परंतु आत्ता एक डायरेक्ट 70 कोंबड्या मी विकत घेतलेल्या आहेत. आणि बाकीच्या कोंबड्यांना तर रवण वगैरे घालायला चालू आहे. त्या पण रवणीवर कोंबड्या बसवलेल्या आहेत. बघू मग एक 200पर्यंत न्यायचं टार्गेट आहे. 200मध्ये किती अंडी मिळतील, काय होईल, याचा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे. मी जसं यात काय अनुभव येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर करते. हे बघा मित्रांनो, वरून घार गेले तर त्यांनी कोंबड्यांनी लगेच असं एकमेकाला आवाज करतात आणि सगळ्यांना सावधान करतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला आणि माझा छोटासा फार्म आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा, जेणेकरून मला पण व्हिडिओ टाकायला जरासं आवडेल. तर नमस्कार मित्रांनो.